मनोज जरांगेंची तब्येत खालावली आहे। त्यांचे हात थरथरतायत, माईकही त्यांच्या हातातून निसटलेला आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांचा आवाजही आज कापराच जाणवतोय आणि त्याच आवाजात, अशाच कापऱ्या आवाजात जरांगेंनी मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे। 5वा दिवस आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आणि त्यांनी तपासणीसही नकार दिलेला आहे। डॉक्टर वेळोवेळी जेव्हा तपासणीला येतात तेव्हा ते तपासणी करून घेण्यासही नकार देत आहेत। काल अगदी सगळ्यांनीच आग्रह केला म्हणून थोडंसं पाणी त्यांनी प्यायलेलं होतं, मात्र कोणत्याही प्रकारचा आमरण उपोषणासंदर्भात अगदी विनंती करून सुद्धा माघार घेत नाहीयेत मनोज जरांगे। खरं तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना आवाहन केलेलं आहे सामंजस्याने घ्या, मात्र आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि 5वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा। त्यांच्या हातातून माईक निसटलेला आहे, त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसते, त्यांना बोलायलाही त्रास होत होता। तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा ते निघून जा सांगतायत। आता अन्न पाण्या वाचून जरांगे यांची प्रकृती अधिकच आज खालावलेली दिसली। गावकऱ्यांना त्यांना बसवावं लागलेलं आहे। त्यांचा हात सुद्धा, ज्या हाताने त्यांनी माईक पकडलेला होता तो हात सुद्धा बोलताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय, तो थरथरतोय हात। त्यांना प्रकृती आता साथ देत नाहीये अन्न पाण्या वाचून असंच दिसतंय, कारण आजचा 5वा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा। मात्र तरीही आमरण उपोषणाचा निर्धार त्यांचा कायम असल्याचं दिसतंय। हातातून त्यांच्या माईक सुद्धा निसटल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय आणि बोलताना सुद्धा त्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात। खूप त्रास त्यांना बोलताना जाणवतोय। त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाचे आम्ही घेतो। आमच्या लोकात आणखी आनंद बसरणार थेट या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। विशाल, 5वा दिवस उपोषणाचा, मात्र जी आज आपण आता जेव्हा संवाद साधत होते मनोज जरांगे तेव्हा जे आपण पाहिलं त्यातून तरी जे दिसतंय त्यानुसार त्यांची प्रकृती खूपच खालावलेली आहे, मात्र तरीही निर्धार मात्र कायम आहे आमरण उपोषणाचा। माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाचे आम्ही घेतो। श्रुती, त्याची तब्येत खालावली आहे आणि हे दाखवण्यासाठी हे चित्र पुरेसं बोलकं आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्यांच्या हातात माईक होता आणि तो माईक त्यांच्या हातातनं निसटला, खाली पडला, तरी सुद्धा ते ठाम आहे। आता सामंजस्याची भूमिका नाही, आता आरपारची लढाई, आता आरक्षण मिळेल तेव्हाच इथून हटणार, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। थोड्या वेळापूर्वी डॉक्टर्स त्यांच्या भेटीला आले होते आणि त्यांना वैद्यकीय तपासणी करून घ्या अशी विनंती डॉक्टरांनी केली, मात्र त्यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास सुद्धा नकार दिलाय। जरांगे आता बोलू शकत नाही आहे, उठू शकत नाहीये, ते आहे तिथेच आता पडू नये असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आता एक आजारपणाची लक्षणं आपण जी म्हणतोय ती दिसायला लागलेली आहे। थोड्या वेळापूर्वी ते जसे पडून होते तसेच आत्ताही पडून आहे। त्यांच्या हालचाली सुद्धा आता पूर्णतः मंदावल्या असल्याचं आपल्याला दिसतंय। उपोषणाचा आता 5वा दिवस आहे। गेल्या 5 दिवसात त्यांनी 2 वेळा काही लोकांनी विनंती केली म्हणून पाणी पिलं, मात्र आता त्यांचं पाणीही बंद आहे, अन्न तर 5 दिवसांपासून बंद आहे आणि औषधोपचारही नाही आहे। या सर्वांमुळे आता परिस्थितीवर चांगलाच परिणाम झालेला आहे। त्यांची प्रकृती पूर्णतः खालावलेली आहे। आता तरी सरकारनं लक्ष द्यावं आणि आरक्षण द्यावं। आम्ही सरकारसोबत चर्चेला तयार आहोत, मात्र सरकारचं जर कुणाला यायचं असेल तर येत्या 1 ते 2 दिवसात, म्हणजे आज किंवा उद्यात यावं। परवापासून मी बोलू शकणार नाही, हलू सुद्धा शकणार नाही, मात्र या जागेवरनं हटणार नाही, अशा पद्धतीची ठाम भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळं आता सरकारसोबत निश्चितपणे जरांगेची प्रकृती खालावल्यामुळे एक नवा आणि मोठा पेच निर्माण होऊ शकतो। गावकरी सुद्धा आता जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसणार आहे। उद्यापासून गावातील काही लोक या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे, अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता सरकारनं आरक्षण द्यावं, अन्यथा जीव गेला तरी बेहतर, अशा पद्धतीची भूमिका आहे। जरांगेंच्या दृश्यांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की त्यांची प्रकृती आता पूर्णतः खालावलेली आहे, ते बोलू शकत नाही। आज सकाळी जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली, एरवी जरांगे पाटील पत्रकार परिषदमध्ये 30 ते 40 मिनिटं बोलतात, सरकारवर हल्लाबोल करतात, मात्र आज ते 2 मिनिटंही बोलू शकले नाही आणि बोलता बोलता त्यांच्या हातातनं माईक सुद्धा पडला। त्यामुळं प्रकृती पूर्णतः खालावली आहे। सरकारने लक्ष द्यावं। थोडंसं थांबवते तुम्हाला, पुन्हा मी तुमच्याकडे येणारच आहे। ही 30 दृश्य आहेत ज्याच्यावरनं जरांगेंची प्रकृती आता खूपच ढासळल्याचं सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे। ते आज जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांचा हात थरथरत होता, ज्या हाताने त्यांनी माईक पकडलेला होता, खूप कष्ट त्यांना होत होते माईक पकडताना, बोलताना सुद्धा। हे त्यांच्या प्रत्येक आजच्या जेव्हा ते सगळ्यांसमोर आले, मीडियाच्या लोकांशी बोलले, त्यावेळेला त्यांच्या संवादातून, त्यांच्या देहबोलीतून, हालचालीतून त्यांची प्रकृती अतिशय ढासळलेली आहे, हे या ठिकाणी आपण पाहतोय। आता तरी सरकारनं या संदर्भात तातडीनं कोणी चर्चेसाठी यावं असं आवाहन केलं जात आहे।
तर विशाल, या सगळ्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की खरं तर फडणवीसांबद्दल विचारलं गेलं होतं मनोज जरांगेंना, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की चर्चेसाठी यावं, आम्ही कुठं नाही म्हटलेलं आहे. तर आता या संदर्भात पुन्हा एकदा जरांगे यांनी काही वक्तव्य केलंय का? खरं तर फडणवीस म्हणाले होते की कॅमेरासमोर चर्चा करता येत नाही, जर चर्चा करायची असेल तर आमोरासमोर करावं लागते. त्यावेळेस जरांगेंनी त्यांना उत्तर दिलं होतं की जर तुम्हाला चर्चा करायची आहे तर अंतरवली सराटीला या आणि इथं माझ्यासोबत चर्चा करा. इथं येताना तुम्हाला कोणीही अडवणार नाही. तुमच्यासाठी आम्ही नेत्यांना गावबंदी सुद्धा थोड्या वेळासाठी बंद करू. कुठं जर तुम्हाला अडवलं तर तिथं मी तुम्हाला घ्यायला येईल आणि तिथून तुम्हाला इथपर्यंत घेऊन येईल, पण इथं येऊन चर्चा करा. मात्र जर चर्चा करायची असेल तर आजचा आणि उद्याचा म्हणजे 2च दिवस आहे, त्यानंतर मी बोलू शकणार नाही, हलू शकणार नाही, कारण प्रकृती खालावली आहे. त्यामुळे जर चर्चेला यायचं असेल तर तातडीने अशा पद्धतीचं आवाहन आता जरांगे यांनी केलेलं आहे. मात्र अजूनपर्यंत सरकारकडनं कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. तर दुसरीकडे जरांगे यांची प्रकृती पूर्ण खालावली आहे, त्यांचा आवाज सुद्धा कापरा झालाय, तर हातात माईक घेतला असताना हात सुद्धा थरथरत आहे. या सर्व परिस्थितीत आता परिस्थिती खालावत जाणार आहे, त्यांची प्रकृती खालावत जाणार आहे आणि सरकारकडून अजूनही कुठलाही निरोप त्यांना आलेला नाहीये. मात्र जरांगे त्यांच्या मागणीवर, त्यांच्या उपोषणावर आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आता त्यांच्यासोबत गावागावात तर साखळी आणि आमरण उपोषण सुरूच आहे. मात्र अंतरवली सराटीचे गावकरी सुद्धा आता त्यांच्यासोबत उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. नक्कीच अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच विशाल. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. या ठिकाणी जरांगेंची प्रकृती ढासळल्याचं आज आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. दुसरीकडे या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स सुद्धा आता उपस्थित या ठिकाणी हजर झाल्याचं दिसतंय. खरं तर डॉक्टर सुद्धा त्यांच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी येत आहेत, मात्र मनोज जरांगे त्यांना तपासणी करू नका असं म्हणतायत. दुसरीकडे या ठिकाणी आता ॲम्ब्युलन्स सुद्धा सज्ज असल्याचं दिसतंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे